आपण बघतोय की आकाश कंपनीचा ट्रॅक्टर आहे, हा हार्वेस्टिंग करतोय मका, ऊस, ज्वारी. आपण याला रोटाव्हेटर आहे, याला आपण पाहिलं पासबी आहे, रेझर आहे. अशा प्रकारचे सर्व प्रकारच्या मका, हरभरा, ऊस या इत्यादी पिकामध्ये जे मशीन चालतं आहे, हे आकाश कंपनीचं मशीन आहे. मशीन तर हे मशीन कोणत्या कंपनीचं आहे? हे आकाश कंपनीचं आहे. आकाश कंपनी. हे काय काय काम करतं? हे मका चालतं, हां ऊसा चालतं, हां बागा चालतं. असं आहे. तुम्ही काय संदेश देऊ शकता जनतेला? का मका पिका काय कशी काय उत्कृष्ट प्रकारे हार्वेस्टिंग होती का काय होईल? काम चांगल्या पद्धतीनं करणार आहे. हां कमी जास्त होणार नाही. हां. कबूर एकदम व्यवस्थित लागणार आहे. रोट्या सुद्धा व्यवस्थित होणार आहे. तुम्ही हे मका किंवा ऊसाचे भाव निश्चित केले आहे का? काढून करायचे? नाही, जो रेट असेल तो रेटनंच करणार आहे आपण. जे जागतिक रेट हा, चालू जे आहे रेट त्याबद्दल? चालू ते रेटनंच करणार आपण. ओके. हे मशीन खरेदी करण्याची संकल्पना कशी काय सुचली आपल्याला? मला असेच साईबाबांनी किती दिली ते तेव्हा मी सगळ्यांना म्हणलं का मला मशीन घ्यायचं आहे. तुम्हाला सगळ्यांनी हातभार लावलेला आहे. त्याच्यामुळे ते माझ्या डोक्यात आलं का मला सगळी